भारतीय जनता पक्षावर बच्चू कडू प्रहार करताय असं दिसायला लागलंय आणि हा प्रहार कुठेतरी भारतीय जनता पक्ष झेलण्यासाठी समर्थ नाहीये का, किंवा ते आता बच्चू कडूलाही घाबरायला लागलेत असाही प्रश्न उपस्थित व्हायला लागला. कारण ज्या पद्धतीनं काल सगळी काही घडामोड अमरावतीत झाली ती पाहता राजकीय गोष्टींचा राजकीय समीकरणाचा दर्जा जो आहे तो अतिशय खालच्या पातळीवर गेलाय अशी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नेमकं प्रकरण काय, नेमकं घडलं काय आणि याचा परिणाम काय पडू शकतो, या सगळ्या विषयावर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास्त. आता या गोष्टीचा जर आपण विचार केला अमरावती मतदारसंघाचा, तर इथं ऑलरेडी वंचितने त्यांच्या भावाला म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या भावाला आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे इथं जे दलित मतदानाचं एक जे समीकरण आहे किंवा अनुसूचित जातीचं जे एक जे समीकरण आहे, मुस्लिमांचं समीकरण आहे, म्हणजे एमआयएमनेही इथून पाठिंबा दिलाय. त्यामुळे इथलं जे मतांचं विभाजन होणार होतं पुरोगामी विचारामध्ये ते थोडं काही प्रमाणात टळलंय. कारण अजूनही तिथं काँग्रेस आहे, त्यामुळे काँग्रेस आणि जे वंचित आहेत यांच्यामध्ये मतविभाजन होणार आहे. तर दुसऱ्या ठिकाणी राणा आणि प्रहार यांच्यामध्ये मतांचं विभाजन होणार आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी दोन ठिकाणी विभाजन होणार आहे. आता हे विभाजन टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने ती भूमिका घेतली, एमआयएमने ती भूमिका घेतली. पण इकडनं जर पाहिलं महायुतीकडून तर कुठेही माघार घ्यायला बच्चू कडू तयार नाहीत. अशा सगळ्या परिस्थितीत बच्चू कडू यांना ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय, कारण अर्थातच ऑलरेडी त्यांचे दोन तिथे त्या मतदारसंघात दोन आमदार आहेत आणि त्यांची ग्रामीण भागावर मोठी पकड आहे. म्हणजे सत्तेत राहूनही सत्तेविरुद्ध बोलणारे कदाचित ते एकमेव आमदार असावे की ज्या पद्धतीने ते भारतीय जनता पक्षावर टीका करतात. आता ते जर सगळं समीकरण पाहिलं तर एका ठिकाणी त्यांना सभा घ्यायची होती आणि त्या सभेसाठी त्यांना रीतसर परवानगी घेतली आणि परवानगी मिळालीही. पण अचानक अमित शहा यांची सभा तिथं ठेवण्यात आली आणि कोणतीही परवानगी न घेता, कोणत्याही गोष्टींची यांना कल्पना न देता तिथं मंडप वगैरे उभारणं सुरू झाले. प्रश्न हा उरतो की जर परवानगी एका दुसऱ्या उमेदवाराला दिलेली असेल, दुसऱ्या पक्षाला दिलेली असेल, तर सत्ता तुमची म्हणून तुम्ही काही करणार का? त्या पक्षाला न विचारता, त्या नेत्याला न विचारता तुम्ही ती परवानगी रद्द कराल आणि तुमच्याच मनासारखं तिथं मोठ्या ग्राउंडवर तुमची सभा लावणार, हे कितीपत योग्य आहे असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून विचारला जातोय. आणि कुठेतरी याचा फायदा भारतीय जनता पक्ष त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत असला तरी याचा फायदा उलट बच्चू कडू यांनाच होताना दिसेल, कारण की त्यांना सहानुभूती मिळेल. आता अशा पद्धतीनं ते जर दाबत असतील, ऐनवेळी त्यांच्या सभा रद्द करत असतील, मिळालेली परवानगी कोणतंही कारण न देता रद्द करणार असतील, तर साहजिकच लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणखी सकारात्मक होईल, त्यांना एक सहानुभूती मिळेल. आणि भारतीय जनता पक्ष कसं दडपशाही करतं, त्यांची दडपशाही बंद झाली पाहिजे या दृष्टिकोनातूनही ते विचार करायला लागतील. याचा जर तोटा आपण पाहिला तर प्रहार हा फक्त भारतीय जनता पक्षावर मोठ्या प्रमाणात होणार आहे. दबाव तंत्र जे वापरलं जातंय त्या दबाव तंत्राविरोधात भूमिका घेणं हे दुसऱ्या पक्षाचं काम आहे. आणि विशेष म्हणजे राजकीय घडामोडी होत असताना किंवा निवडणुका होत असताना अशा गोष्टीला खपवून न घेता याचा विरोध करणं अतिशय महत्त्वाचा असतो, अशी एक जनभावना पाहायला मिळते. आणि याच जनभावनेचा आधार घेऊन बच्चू कडू आपले मतं जास्तीत जास्त वाढवण्यात यशस्वी होतील अशी शक्यता आता तरी दिसते. पण आपल्याला याबद्दल काय वाटतं, नेमकं काय असेल समीकरण? अमरावतीत प्रहारची मतं जास्त होतील की प्रहारमुळे त्यांना धक्का बसेल महायुतीला, की महायुतीवर कुठेतरी नाराजीचा सूर उमटून प्रहारला त्याची मदत होईल, की या दोघांच्या भांडणात आंबेडकर येतील की या तिघांच्या भांडणात काँग्रेस येतील? नेमकं काय असेल समीकरण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.